मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली मोठी अपडेट आहे। या पालिकेच्या निवडणुका आता ऑक्टोबर नंतरच होतील अशी माहिती सूत्रांकडून कळते। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची एक बैठक नुकतीच पार पडली। यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चाही झालेली आहे। सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुका या ऑक्टोबर नंतरच लागणार आहेत हे आता जवळपास स्पष्ट होते असं सूत्रांचं म्हणणं आहे। काल 4 मेला या संदर्भातली कोर्टातली पुढची सुनावणी आहे आणि या सुनावणीत निर्णय जाहीर झाला असं गृहीत धरलं तरी प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला 3 महिने लागणार आहेत। अजय माने आपल्या सोबत आहेत अधिक अपडेट्स देण्यासाठी। अजय, नेमकी काय चर्चा झाली आणि आता याचा अर्थ पालिका निवडणुका या ऑक्टोबर नंतरच होणार असं आपण निश्चित मानायचं का? अजय, आपण जर पाहिलं तर नुकतीच जी आहे ती महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाची जी आहे ती बैठक पार पडली आहे। या बैठकीत ढोबळमानाने चर्चा झालं। त्यात जर आपण पाहिलं तर 4 मेला महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे वार्ड रचना, पुनर्वार्ड रचना आणि ओबीसीच्या मुद्द्यावर जी आहे ती सुनावणी पार पडणार आहे। जर या सुनावणीत निकाल आला तरीही संपूर्ण महापालिकेचे नियोजन करण्यासाठी 100 दिवसाचा कालावधी घ्यावा लागेल असं राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि ही सगळी माहिती महानगरपालिकेला देण्यात आलेली आहे। आयुक्तांसोबत ही बैठक जी आहे ती पार पडल्याची माहिती प्राथमिक समोर आली आहे। त्यानंतर मग जर 4 मेला एक निवडणुकीचा निकाल आला तरी पुढचे 3 महिने निवडणुका घेता येणार नाही। त्या निवडणुका हे 3 महिन्यानंतर म्हणजे 100 दिवसानंतर ऑक्टोबर नंतरच होतील, कारण की मधला कालावधी हा पुन्हा एकदा यादी प्रभाग रचना त्या सगळ्या मुद्द्यांवर असेल आणि त्याच्यानंतर पावसाळा गेल्यानंतरच ह्या निवडणुका होतील अशी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। त्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की आता 4 मेला नेमका निकालात काय समोर येणार हा एक महत्वाचा मुद्दा असेल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा निकाल लागला तर मग 100 दिवसाच्या कालावधीतच खरं संपूर्ण प्रोसेस होईल का, नाही तर मग पुन्हा एकदा जर निकाल लांबणीवर गेला तर ह्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाऊ शकतील। 2022 पासून लोकप्रतिनिधी नसलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका मग नेमक्या कधी होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अजय या माहितीबद्दल। तेव्हा सध्याची मोठी अपडेट, मुंबई महापालिका निवडणुका या आता दिवाळी नंतरच होणार असं सूत्रांकडून समजतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।